सर्वांना नमस्कार। माननीय भारत निवडणूक आयोग यांच्याकडनं लेटेस्ट इन्स्ट्रक्शन्स प्राप्त झालेले आहेत। त्याच्याप्रमाणे स्पेशल समरी रिव्हिजन जे आहे म्हणजे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जे आहे ते 1 जुलै 2024च्या राधा दिनांकावर होणाऱ्या मतदार यादी जी आहे त्याचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा रिवाइज्ड शेड्यूल आलेली आहे। त्याच्या रिवाइज्ड शेड्यूल खालीलप्रमाणे आहे। प्री रिव्हिजन ॲक्टिव्हिटीज आहे आपण 25 जून ते 5-8 पर्यंत करणार। त्याच्यानंतर प्रारूप मतदार यादी जी आहे ते 6 ऑगस्ट रोजी आपण पब्लिश करणार आहे। तर त्याच्यानंतर सदर यादीच्या बाबतीत कोणाला हरकती सूचना वगैरे असेल तर ते 6 ऑगस्टपासून 20 ऑगस्टपर्यंत करू शकतात। त्याच्यानंतर सर्व आक्षेपाचा निराकरण करून अंतिम मतदार यादी आहे ते आपण 30 ऑगस्ट रोजी पब्लिश करणार आहोत। तर सर्व नागरिकांना आणि विशेषतः मतदारांना माझं नम्रपणे आवाहन आहे की जेव्हा प्रारूप यादी प्रसिद्धी होईल त्यावेळेस सर्वांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही तुम्ही चेक करावा। जर नसेल तर फॉर्म नंबर 6 भरावा। जर आपलं नाव डिलीट करायचं असेल तर फॉर्म नंबर 7 भरावा आणि जर आपल्या नावामध्ये काही बदल करायचा किंवा आपला मतदान शिफ्ट करायचं असेल तर फॉर्म नंबर 8 भरावा। तो हा तिन्ही फॉर्म नंबर 6, 7, 8 आपल्याकडे ऑफलाईन पण उपलब्ध आहे, ऑनलाईनमध्ये सुद्धा वोटर हेल्पलाईन ॲपमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही करू शकता। तर सर्वांना माझं विनंती आहे की आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही चेक करावं। या SSR ॲक्टिव्हिटीजच्या दरम्यान आपण एक 4 दिवस विशेष शिबिर किंवा विशेष मोहीम घेणार आहे। ते प्रत्येक पोलिंग बूथवर होणार आहे। ते तारीख आहे 10 ऑगस्ट, 11 ऑगस्ट, 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट। हा चारही तारखामध्ये विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत विशेष शिबिर यांचं आयोजन केले आहे। ते सुद्धा आपला मतदार यादीमध्ये नाव ॲड करण्यासाठी डिलीट करण्यासाठी आहे। सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं मी सगळ्यांचा नम्रपणे आवाहन करू इच्छितो।